हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे शौर्य शाळेत जायचं आहे, तर आज खूप कुकिंग कॉम्पिटिशन आहे। तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते माझी, तर बघूया आपण। तर मी इथे पीठ घेतलेलं आहे बेसनचं आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे आणि त्याच्या आधी मी हे केलेलं आहे, म्हणजे इनो टाकलेला आहे, त्याच्यामुळे ॲक्टिव्ह होतं आणि व्यवस्थित स्पंजी ढोकळा होण्यासाठी मग ते इनोचं खूप छान फायदा होता। तर ते मी इथे कुकरच्या डब्यामध्ये तेल लावून घेत आहे। तेल कसं थोडं खाली चिटकत नाही आणि ते इझी निघतो आपल्याला, तर मी इथे तेल लावून घेत आहे। तर असं व्यवस्थित तेल लावून घेतल्यावर ते असं चिटकत नाही। तर मी हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकते आहे ढोकळ्याचं। तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं, तर इनोमुळे ते बबल्स यायला लागले आहेत, तर तुम्ही बघू शकता। तर इथे मी सेट करते आहे जरा, आणि पहिल्यांदाच मी कुकरमध्ये बनवत आहे। तर याच्या पहिले मी कुकरमध्ये नाही बनवले, तर मी 2 शिट्ट्या देऊन असंच केलं, तर तुम्ही पुढे बघू शकता। तर मी ते सगळं टॅप करत आहे, म्हणजे ते व्यवस्थित इक्वल व्यवस्थित बसेल असं ते बेसन पीठ। तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये जाळी टाकली आणि त्यावरती मी हा डब्बा ठेवलेला आहे। त्यानंतर मी कुकर वगैरे व्यवस्थित लावून त्याच्यात 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे खूप छान हे झालेलं आहे, ढोकळा बनलेला आहे। तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता। खूप स्पंजी आणि छान ढोकळा होतो आणि खूप लवकर होतो, इझी आहे। तर मी हे बेसन पीठ जे ठेवलं होतं, तर ते मी 15 ते 20 मिनटं भिजू दिलं होतं। तर त्याच्यामुळे ते जास्त नाही ठेवलं तरी चालेल किंवा ओव्हरनाईट ठेवलं तरी चालते। तर बघू शकता इथे खूप छान स्पंजी ढोकळा बनलेला आहे। तर मी इथे साखरेचं पाणी केलेलं आहे ऑलरेडी आधी, तर त्यामुळे कसं आपल्याला जास्त वेळ ते खूप मऊ राहतो ढोकळा आपला, किंवा ड्राय होत नाही, त्यामुळे आपल्याला हे साखरेचं पाणी टाकायचं आहे। त्यानंतर मी तडका दिलेला आहे, जसे की आपण जे रेग्युलर आपण तडका देत होतो, मोहरी टाकून आणि थोडी कोथिंबीर आणि मस्त मिरची पण फ्राय केली होती मी, तर असं तडका द्यायचा आहे। तर इथे बघू शकता खूप स्पंजी झालेला आहे। तर मी ते थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेत आहे। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खोबरं पण टाकू शकता इथे खिसून, तर मी ते नाही टाकलेलं आहे, तर कोथिंबीर टाकत आहे। तर अशा प्रकारे ढोकळा खूप इझी आणि खूप पटकन होणार आहे, त्यामुळे तुम्ही नाश्त्यासाठी ट्राय करू शकता।